परिषदेला प्रथमतः आपल्या सर्व पत्रकारांचं मी स्वागत करतो। एका विशिष्ट हेतूने आज ही पत्रकार परिषद मी आमदार झाल्यानंतर प्रथमतः प्राधान्याने एका मोठ्या चांगल्या आणि पवित्र कामाच्या शुभारंभासाठी ही पत्रकार परिषद बोलवली। माझे मित्र आणि भारतीय जनता पार्टीचे शहर जिल्हा अध्यक्ष सन्माननीय किशोरभाऊ शितोळे यांनाही या पत्रकार परिषदेमध्ये मी आवर्जून निमंत्रित केलं। आज या पत्रकार परिषदेला विषयाला सुरुवात करताना मी प्रथमतः दिलगिरी व्यक्त करतो। मी थोडा उशिरा आलो, याच कामानिमित्त मी बाहेर होतो। श्रावण महिना हा हिंदू धर्मातील पवित्र असा महिना आहे। या महिन्यात हिंदू धर्मातले सर्व सण आणि उत्सव हे साजरे होतात। निश्चितच या महिन्याची महिमा हिंदू धर्मामध्ये फार आगळी वेगळी आहे, त्यात मी जास्त जात नाही। परंतु सर्व हिंदू जनमानस या महिन्यामध्ये शिवाची आराधना करतो आणि पौराणिक एक ऐतिहासिक महत्व या महिन्याला असल्यामुळं आणि या शिव आराधनेच्या या महिन्यात सर्व जण पवित्र व दृष्टिकोनातून आपले आपले सण आपल्या आपल्या सर्व शुभ गोष्टी या महिन्यात करतात। आणि म्हणूनच ही एक पौराणिक असा देश आहे। हिंदू संस्कृतीने चांगल्या पद्धतीने या संस्कृतीत मढलेला हा देश आणि त्याच्यामुळं ज्या ज्या वेळेसही मोठे मोठे युद्ध झाले त्या त्यावेळेसही हर हर महादेवाचा गजरला युद्ध सुरू होतात आणि त्यामुळेच हिंदूंची शिव ही हिंदूंमधली एक शक्ती आहे आणि त्यामुळं आम्ही सर्व नवयुगामध्ये एक हिंदू धर्मामधलं एक उत्सव या दृष्टिकोनातून शिव आराधनेसाठी कावड यात्रेचं आयोजन मी सर्व हिंदू संघटनेमधल्या वेगवेगळ्या संघटनेमधल्या सगळ्या युवकांना एकत्र करून जवळपास 8 ते 10 हजार युवक उद्या आपल्याला या यात्रेत दिसतील आणि ही यात्रा खऱ्या अर्थानं कावड यात्रा म्हणून आपण प्रयागमधलं आणि गोदावरीचं जल आपण सुरेवाडी येथून या यात्रेची कावड यात्रेची सुरुवात सुरेवाडी जाधववाडीतील सुरेवाडी येथील रामेश्वर मंदिरामधून रामेश्वर महादेव मंदिरामधून ही सुरुवात होईल आणि टीव्ही सेंटर येथे खऱ्या अर्थानं जो आपण उत्तर प्रदेश आणि तिथं मोठा अभिषेक महादेवाचा करणार आहे। खरं तर ही कावड यात्रा या महाराष्ट्राला सुजलम सुफला करण्यासाठी ही कावड यात्रा आहे आणि हिंदू धर्मातल्या एक नवचैतन्य युवकांच्या माध्यमातून या महाराष्ट्रात निर्माण व्हावं। छत्रपती संभाजीनगरमधून मराठवाड्यात हा मेसेज जावा हिंदू संस्कृतीचा, म्हणून हा जल्लोष करत या भागातील शेतकरी समृद्ध व्हावा, या भागातील खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातील प्रत्येक घटक मग तो कामगार असो दीन दलित उपेक्षित असो या महाराष्ट्राच्या परिवर्तनामध्ये त्याला लाभ मिळावा या भूमिकेतून खऱ्या अर्थाने ही कावड यात्रा आहे आणि ही कावड यात्रा शिव आराधना या महाराष्ट्राच्या समृद्धीसाठी आहे आणि म्हणून या शिवयात्रेला आपल्याला निमंत्रित करतोय। ही शिवयात्रेची टीव्ही सेंटर येथे पूजा होणार आहे या कावड यात्रेची आणि ही कावड यात्रेची पूजा इथले जे ख्यातनाम पूजनीय हरिभक्त पारायण
रामगिरी महाराज यांच्या हस्ते ही पूजा होणार आहे आणि आवर्जून ते येणार आहे आणि त्या पूजेला खऱ्या अर्थानं त्या पूजेपासून ती कावड यात्रा तिथून सुरू होणार आहे। तांडव नृत्य रस्त्यामध्ये वेगवेगळे महादेवाचे नृत्य हे आपल्याला तिथं पाहायला मिळतील। एक चांगलं आकर्षण या कावड यात्रेमध्ये आपल्याला दिसेल, जे आजपर्यंत छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेलं असेल कावड यात्रेच्या मार्फत ते कावड यात्रेमध्ये आपल्याला प्रमुख आकर्षण दिसणार आहे आणि म्हणून आवर्जून हे आपण बघावं असं मला तरी वाटतं। यापूर्वी छत्रपती संभाजीनगरमध्ये अशी कावड यात्रा निघालेली नाहीये आणि पुढे निघूही शकते, परंतु ही कावड यात्रा आतापर्यंत न निघालेली अशी प्रचंड मोठ्या समुदायानं 8 ते 1000 युवक म्हणतो मी, महिला यात सहभागी राहतील। निश्चितपणे ते जे प्रमुख आकर्षण आहे ते आता मी वर्णन करण्यापेक्षा आपण तिथं ते अनुभवावे, म्हणजे जेणेकरून तुम्हाला कळेल की खऱ्या अर्थानं हिंदू धर्माची संस्कृतीची महती आपल्यापर्यंत जाईल आणि याच्यामध्ये सर्व हिंदू संघटना या आजच्या श्रावण महिन्याचा खऱ्या अर्थानं कावड यात्रेचा लाभ घेणार आहे आणि प्रत्येक जण आपल्या पद्धतीनं त्या कावड यात्रेमध्ये सामील होणार आहे। बऱ्याच संघटना आपले स्लोगन घेऊन त्याच्यात एकत्र होत आहे। एका संघटनेनं शिवराम के नाम एक बेलपान, शिवराम के नाम एक बेलपान या भूमिकेतून वेगवेगळे आपले संघटनेचे महत्त्व घेऊन त्याच्यात सामील होणार आहे। मी तुम्हाला यासाठीच आमंत्रित केलेलं आहे। परत आपण उद्या 4 वाजता ही कावड यात्रा सुरू होणार आहे। जवळपास 4:25ला तिचं आपल्या रामगिरी महाराजाच्या हस्ते पूजन होईल आणि मग तिथून तो आपल्या रोज गार्डन जे मौलाना आझाद रिसर्च सेंटर आहे तिथून अलीकडचा रस्ता घेऊन ती हिमायत बागला टच होणार आहे। हिमायत बाग पासून ते दिल्ली गेट आणि दिल्ली गेट पासून तर शहागंज गांधी पुतळ्यापासून सिटी चौक पासून ते गुलमंडी पासून ते औरंगपुरा मार्गे खडकेश्वर महादेव मंदिरात तिचा समारोप होणार आहे, अभिषेक होणार आहे आणि ते गोदावरीचे जलाने तो अभिषेक होणार आहे आणि या यात्रेमध्ये खरं प्रमुख आकर्षण जे बाहेरून कलाकार येणार आहे ते दाखवणार आहे आणि एक मोठा जनसमुदाय आतापर्यंत एवढा जमलेला जनसमुदाय त्या कावड यात्रेमध्ये जमणार आहे। त्याच्यासाठी मुख्य आमंत्रित मी तुम्हाला सर्वांना करण्यासाठी ही पत्रकार परिषद आयोजित केली। निश्चितपणे आपल्याला या बाबतीत काही सांगायचं असेल तर सांगू शकतात। मी किशोर भाऊंना विनंती करतो, किशोर भाऊ आपल्याशी की आपल्या विधान परिषदेचे आमदार भारतीय जनता पार्टीचे महामंत्री संजयजी केनेकर साहेब यांच्या पुढाकाराने ही यात्रा होती। हिंदूंचा हा पवित्र सण श्रावण महिना आणि अनेक युवक अतिशय श्रद्धेने हे गोदावरीचं पाणी असेल, वेगवेगळ्या नद्यांचं पाणी असेल ते घेऊन जाऊन आपापल्या गावांमध्ये महादेवाला अभिषेक करण्याची आपली परंपरा आहे। पण ती अतिशय मोठ्या प्रमाणावर सगळ्या युवकांना एक दिशा देणं, अध्यात्म आणि धार्मिकतेच्या बाबतीतला हा विषय एकत्रित करण्याने श्रद्धा वाढेल अशा पद्धतीने याचं केलेलं आयोजन संजीव भाऊंनी हे केलेलं आहे आणि त्याच्यातून खूप चांगला संदेश आपल्या छत्रपती संभाजीनगरात जाईल। युवकांसाठी एक मोठा चांगला उपक्रम हा ठरेल। या सगळ्या उपक्रमाला आपण सगळ्यांनी आपल्या माध्यमातून प्रसिद्धी द्यावी, सगळ्यांपर्यंत ती माहिती पोचवावी आणि आपणही या यात्रेला यावं असं निमंत्रण देतो आणि थांबतो।